हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं होतं आपण उन्हाळा स्पेशलमध्ये चविष्ट अशी कढी. तुमचं जर जेवण कमी झालं असेल उन्हाळ्यामध्ये तर अशी एकदा कढी करा आणि मग बघा 2 पोळ्या कशा शिल्लक जातात. तर चला मग ती कढी कशी बनवायची तर आपण रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी दही घ्यायचं. नंतर कढीसाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी बेसन पीठ, दही, लसण, जिरे, खोबरं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकतात. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं. त्यामध्ये मिरची, खोबरं, लसण आणि जिरे घालून थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. आणि चला आता इथं कढीचा आपला मसाला तयार झाला. नंतर घ्यायचं एका बाउलमध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं दही. 1 वाटी दही घेतलं होतं आपण इथं. आणि नंतर पाणी घालायचं. थोडी हळद घालायची आणि व्यवस्थित आता फेटून घ्यायचं. अजिबात आपल्या दह्यामध्ये बेसनाचे गोळे राहिले नाही पाहिजेत. असं व्यवस्थित घोटून घ्यायचं. आणि चला आता आपण इथं व्यवस्थित हे घोटून घेतलं होतं. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईमध्ये घालायचं तेल. तेल गरम झाले की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की वाटण घालायचं आणि वाटण व्यवस्थित कलसून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर घालायचा थोडा कढीपत्ता घालायचा आणि बाकीचा कढीपत्ता नंतर घालायचा. कढी झाल्यानंतर उकळत आली की. आणि चला आता मसाला व्यवस्थित आपला हा इथं कलसला गेला. नंतर घालायची कढीचं बॅटर आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं थोडं पाणी घालून परत. चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅस स्लो ठेवायचा. म्हणजे आपल्या कढीला उकळ नाही फुटू द्यायचा. फक्त स्लो गॅसवर आपल्याला ही कढी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. नंतर घालायचं थोडी कढीपत्ता. वरून असा कढीपत्ता घातला की कढीची एकदम छान असा सुगंध येतो आणि टेस्ट पण छान लागते. त्यामुळे थोडा कढीपत्ता घालायचा वरून आणि असं सतत ढवळत राहायचं म्हणजे आपल्या कढीला उकळ येणार नाही. आणि बघा इथं आता घट्ट होण्यास आपली कढी इथं सुरुवात झाली होती घट्ट व्हायला. आणि छान अशी आपली ही आता इथं कढी तयार झाली होती. अजिबात आपल्या कढीमध्ये गोळे वगैरे काहीच झाले नाही. एकदम प्लेन अशी आपली ही कढी इथं तयार झाली होती. आणि तुम्ही याला पोळीऐवजी जर भातासोबत खाल्लं तर खरंच खूप भारी लागते कढी. आणि छान आता ही कढी इथं तयार झाली. एकानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपण इथं. आणि ही जी कढी बनवली होती ती मी मराठवाडा स्टाईलमध्ये कढी बनवली होती. आणि तुम्हाला ही कढी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग थँक्यू.